वीर सावरकरांची अंत्ययात्रा ज्या रणगाड्यातून निघाली तो रणगाडा खुद्द आचार्य अत्रे यांनी व्ही शांताराम यांच्याकडून मागवला होता. चारण्याची लायकी नसलेला मणिशंकर अय्यर जेव्हा तात्यासाहेबांसारख्या सूर्यावर चिखलफेक करत होता तेव्हा हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी मणिशंकरच्या प्रतिमेला चपलांचा चोप दिला होता. आणि अँटिनो मायनो पुत्र राहुल गांधी व काँग्रेसींनी वीर सावरकरांविरोधी गरळ ओकली तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी सावरकर यात्रा काढून वैचारिक नपुंसकांना चांगलंच खडसावलं होतं. पण दुर्दैव त्यावेळी बाळासाहेबांचे पुत्र दिल्लीत सोनिया गांधींची मर्जी राखण्यात व्यस्त होते आणि नातू पप्पू गांधींना मिठ्या मारत सुटले होते. तत्पूर्वी देवेंद्रजींनी एबीपी माझा या न्यूज चॅनलच्या वृत्तनिवेदक व संपादकांना सावरकरांवरील आक्षेपार्ह कार्यक्रमाच्या शीर्षकावरून खडसावलं होतं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती दिनी एबीपी माझावर सावरकर नायक की खलनायक या शीर्षकाखाली चर्चा आयोजित केली होती. परंतु ही चर्चा आणि त्याचं शीर्षक यामुळे अनेकांची मनं दुखावली गेली. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत, क्षमस्व. पण ज्यावेळेस हा कार्यक्रम यावेळेस मी स्वीकारला आणि त्याची बातमी आली त्यावेळेस काही लोकांनी मला पत्र पाठवले, काहींनी फोन केला आणि म्हणाले ज्या चॅनलवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला त्याच्यावर तुम्ही कार्यक्रमाकरता का जाता. आणि मग त्यावेळी मी माझ्या मनाशी विचार केला आणि मग मला असं वाटलं की जर सावरकर असते तर ते मला असं म्हणाले असते की तू नक्की या कार्यक्रमाला जा, कारण विचाराचा प्रतिवाद सावरकरांनी बहिष्काराने कधीच केला नाही, त्यांनी विचारानेच केला. पुढच्या वर्षी सावरकर जयंतीला कार्यक्रम जर दाखवायचा असेल तर त्याचं शीर्षक असं असलं पाहिजे, स्वातंत्र्यवीर सावरकर नायक की महानायक. आणि माझ्या मते सावरकर हे महानायकच आहेत आणि म्हणून अशा प्रकारचा कार्यक्रम ठेवला तर सावरकर महानायकच कसे आहेत याच्यावर बोलण्याकरता मी देखील त्या कार्यक्रमामध्ये निश्चितपणे येईल. थोडक्यात काय तर आचार्य अत्रे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सावरकरांच्या सन्मानार्थ पुढे आले ते फक्त आणि फक्त देवेंद्रजीच. मग ते विधिमंडळ असो की रस्त्यावरील लढाई. तुझं वीण जनन ते मरण आणि तुझं साठी मरण ते जनन असं म्हणत 12 वर्षापर्यंत अंदमानच्या कालकोठरीमध्ये ज्यांनी टोलूचं बैल बनून अनन्वित अत्याचार सहन केले त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल काँग्रेसचे नेते तात्यासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वाची भगवी पताका देवेंद्रजींनी नेहमीच फडकत ठेवली.